नमस्कार। राज्यात गेल्या 4 दिवसापासून अनेक भागात पावसाच्या सरी कोसळल्या तर काही भागात ढगाळ वातावरणही आहे। गारपिटीने पिकांचं प्रचंड नुकसान झालंय तर हवामान विभागाने राज्यातील 5 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट आणि बहुतांश जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट देण्यात आला आहे। राज्यात अनेक भागात पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे। नाशिक, धुळे, जळगाव, छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यातील काही भागात विजांच्या कडकडाटासह पाऊस आणि गारपीट होईल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केलाय। जोरदार वाऱ्यासह पाऊस होण्याची शक्यता आहे। विदर्भातही पावसाची शक्यता असून बुलढाणा, अकोला, अमरावती आणि नागपूर तर मराठवाड्यात बीड, परभणी, हिंगोलीत हलक्या पावसाच्या सरीची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे। मध्य महाराष्ट्रात अहमदनगर आणि पुणे जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे। कोकणातही पावसाची शक्यता असून पालघर, ठाणे, मुंबई, रायगड जिल्ह्यातही हलक्या सरींचा अंदाज वर्तवण्यात आलाय। शनिवारी राज्यातील बहुतांश जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे। मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड तर विदर्भात अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया आणि खानदेशातील जळगाव, धुळे जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे। दरम्यान सकाळपासून उत्तराखंड आणि हिमाचलच्या उंच भागात बर्फवृष्टी झाली आहे। मैदानी भागात पाऊस झालाय, त्यामुळे दोन्ही राज्यात थंडीने पुन्हा दार ठोठावले। हिमाचलमध्ये 4 राष्ट्रीय महामार्गासह 241हून अधिक रस्त्यांवरील वाहतूक बंद करण्यात आली आहे। रोहतांग, लाफेल, सिप्टी, अटल बोगद्याच्या आसपास चंब्याच्या, पांगी, भरमोर, किन्नौरमध्ये बर्फवृष्टी झाली आहे तर कांगडा, शिमला, सोलन, चंबासह अनेक भागात पाऊस सुरू आहे।